संभाजीनगरात एक बातमी आहे। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी संभाजीनगरच्या सभेतून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे। अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्यायचं जाहीर आवाहन ओवैसी यांनी केलंय। दरम्यान या घोषणेमुळे पुन्हा एकदा आंबेडकर आणि ओवैसींची युती होणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। आंबेडकर ओवैसी पुन्हा एकत्र येणार। ओवैसींचा प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा। संभाजीनगरच्या जागेसाठी ओवैसींची खेळी। ज्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर एमआयएमचा महाराष्ट्रातील एकमेव खासदार संभाजीनगरमधून निवडून आला, त्यात संभाजीनगरात एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी एक आश्चर्यकारक भूमिका जाहीर केली। ओवैसींनी अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। मैं उनका शुक्रिया अदा करता हूं। उन्होंने कहा कि जनाब प्रकाश अंबेडकर साहब की हम ताईद अकोला में करे, यकीनन करेंगे इंशाअल्लाह ताला। प्रकाश अंबेडकर साहब की ताईद अकोला में क्यों नहीं करेंगे? हमारा अलायंस उनसे था, अब नहीं है, मगर हम वो सोच रखते हैं कि दलितों की भी सियासी लीडरशिप बने। और अगर प्रकाश अंबेडकर साहब के अकोला से कामयाबी होती है तो यकीनन इसमें पूरे दलित समाज का, वंचित समाज का फायदा होगा। मैं यहां से ठहर कर हमारे अकोला के मजलिस के जिम्मेदारों से ये गुजारिश करता हूं कि आप प्रकाश अंबेडकर साहब के हक में अपने वोट का इस्तेमाल करिए और औरंगाबाद में आप इम्तियाज जलील के हक में अपने वोट का इस्तेमाल करिए। ओवैसींच्या या घोषणेमुळे वंचित आणि एमआयएमची पुन्हा युती होणार का अशी चर्चा रंगली आहे। 2019च्या निवडणुकीत वंचित आघाडी आणि एमआयएमची युती एक तिसरी ताकद म्हणून समोर आली होती। याच युतीचा काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला जोरदार फटका बसला होता। वंचित आणि एमआयएमची युती का तुटली त्यावर एक नजर टाकूया। साधारण 8 ते 9 जागांवर वंचितच्या मतांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना विजयापासून दूर ठेवलं होतं। मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 7 महिन्यातच वंचित एमआयएमची युती तुटली। विधानसभेच्या जागा वाटपावरून खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितवर गंभीर आरोप केले होते। 288 जागांपैकी केवळ 8 जागा एमआयएमसाठी सोडल्या जात असल्याचं जलील यांनी म्हटलं होतं। जलील यांनी प्रकाश आंबेडकरांचा आरएसएसशी संबंध असल्याची घणाघाती टीकाही केली होती। तर इम्तियाज जलील भाजपसाठी अनुकूल भूमिका घेत असल्याचा आरोप करून प्रकाश आंबेडकर यांनी युती तुटल्याचं खापर इम्तियाज जलील यांच्यावर फोडलं होतं। मागच्या निवडणुकीमध्ये मिळालेली दलित समाजाची मतं या निवडणुकीमध्ये दुरावू नये म्हणून खासदार इम्तियाज जलील यांनी ही स्मार्ट खेळी केल्याचं दिसतंय। प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा मागितला नाही तरीही एमआयएमनी वंचितला पाठिंबा जाहीर केला। आता हा जाहीर केलेला पाठिंबा प्रकाश आंबेडकर स्वीकारतात का आणि सोबतच छत्रपती संभाजीनगर लोकसभेबाबत ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।